आज मी बनवणार आहे ताज्या वांग्यांची ही आमटी. लाईट नव्हती म्हणून खलबत्त्यातच मसाला वाटून घेतला. खलबत्त्यात वाटलेल्या वाटणाची भाजीची चव काय वेगळीच असते. तर इथे मी वाटण करण्यासाठी खोबरे, लसूण, जिरे वापरलेलं आहे. वाटण तयार झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मसाला छान असा परतून घेतला. मसाला परतून झाला की त्यामध्ये आपल्या चवीनुसार घरगुती मसाला, इथे मी दुसरे कुठलेच मसाले वापरलेले नाहीत, फक्त घरगुती कांदा लसूण मसाला वापरला आहे. मसाला छान असा परतून झाला की वांगी चिरून घेतलेली यामध्ये घालायची आहेत. वांगी टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळा वांग्यांना लागला पाहिजे. त्यानंतर सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये गरम पाणी किंवा गार पाणी ओतायचं आहे. इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे. तर आता खलबत्त्यामध्ये मसाला केला होता त्यामुळे तो काही जास्त बारीक झालेला नाही. त्यानंतर शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे. सगळ्यात शेवटी मीठ टाकून घ्यायचं आहे व वांगी शिजूपर्यंत नंतर गॅस फुल ठेवायचा आहे. अशा प्रकारे तयार आहे आपल्या गावरान वांग्याचा रस्सा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.